ओम नमो देश मित्रांनो, आज कानिपनाथ मंदिर शिर्डी येथे पारंपरिक नवनाथ पोथीचे पारायण चालू आहे आणि आज अध्याय क्रमांक 9 ही पोथी गुरुपौर्णिमा ते गोकुळाष्टमी अशी असते। प्रत्येकी दिवस एक अध्याय आणि अध्यायासह पोथीचे निरूपण पण केले जाते आणि त्यासोबत अध्यायासोबत पण त्या पोथीचं निरूपण केलं जातं। मुलगी आणि आजच्या अध्यायामध्ये चैतन्य गोरक्षनाथ महाराजांचा आज प्रगट दिन आहे आज पोथीमध्ये आणि खूप सुंदर अशा पद्धतीने आपण तो साजरा करणार आहे। इकडे दीपकराव नारळ फोडून तयार आहे आणि बाकीचे पण भक्तगण बसलेले तुम्ही बघू शकता। खूप सुंदर असा मंदिर परिसराचा एरिया। तर चला तर मग भेट करूया आपण आता पूजेला करू सुरुवात करूया। ओम नमो देश। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गौरक्षालेन्दर तर्पटाश्च अडभंगकानीपमचिन्द्राद्या सौरंगे रेवानुपति संज्ञा पुण्या बभूवनगनाथ सिद्धा। ओम जय गणनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री मार्तन भर नमः। श्री रूपधो नमः। जय जयाजी जगद्धारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अगणित माया अवतार धरा भिंतीवाना गुरुराया। रेड्यामुखी वेदोच्चार करून तो शिले सकळ विप्र फोडोनी भगवद्गीता भांडार सकळ जना वाढिले। पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला, नंतर त्यांचे जे आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग त्यांना नमस्कार केला आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेदांचा उच्चार केला आणि भगवद्गीतेचं भांडार हे सगळ्यांच्यासाठी खुलं केलेलं आहे। पूर्वी भगवद्गीता ही संस्कृतमध्ये येण्याच्या अगोदर त्याचे वेदाचं सार येते। श्रुती आणि स्मृती, श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे त्यांचं अभ्यास करून लिहिलेलं ते म्हणजे स्मृती वाङ्मय। त्या स्मृती वाङ्मयामध्ये यमगीता आहे, भगवद्गीता आहे। ती भगवद्गीता ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांच्या तोंडी खुली केली, मराठी भाषेत आणलं ज्ञानेश्वरी लिहून आणि मग घरोघरी झाले ब्रह्मज्ञान। तोपर्यंत ते संस्कृतमध्ये होतं, ज्ञानेश्वर महाराजांनी ते मराठीमध्ये आणलेलं आहे। ऐसा तू कवी महाराज तरी मम काम नेते धरुणे चोज ग्रंथार्थी विपुल सुरस वैखरी ते उदवी काम। वागिले अध्यायी कथा सुरस तिथली बाक मच्छिंद्रास वर देवनी वात चक्रास गमन करता पै झाला। तर श्रीरामाची झाली भेटी त्यानेही वर ओपून शेवटी पाशुपत राजाची रामाची पोटी कामना संतुष्ट केली। मच्छिंद्रनाथच्या अध्यायामध्ये अयोध्येला मच्छिंद्रनाथ गेलेले असताना पाशुपत राजाने रामप्रभूंच्या वंशातले ते राज्य होते, त्यांनी रामप्रभूंची दर्शन करून इच्छा प्रकट केली। म्हणून मग ह्या मच्छिंद्रनाथांनी सूर्यनारायणाला पहिल्यांदा आडतीत आणलं आणि त्याच्या योगाने सूर्य थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळे देवदेवता आले वगैरे। हा सगळा भाग आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिला। तिथून मच्छिंद्रनाथ निघाले। 7 मोक्षपुरी आहेत असं सांगतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये। अयोध्या मथुरा अवंतिका यथार्थ काशी काश्मीरी पाहिली। येथून मच्छिंद्रनाथ सप्तमोक्षपुरा जाती। मिथुळा प्रयाग गया सुरस तेथे नमन विष्णुपादास अन्य तीर्थे करून बंगाल देश चंद्रगिरी सतो पाताल तीर्थयात्रा करीत करीत मच्छिंद्रनाथ त्या बंगाल देशामध्ये ज्या ठिकाणी पूर्वी ते गेलेले होते आणि त्या ब्राह्मणबाईला मुलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी विभूती दिलेली होती, तिथं आता बरोबर 12 वर्ष होऊन राहिलेले आहेत। त्या ठिकाणी आपण जाऊ आणि ते सूर्यनारायणांचं वीर्य असलेलं
विभूती तिथं दिलेली होती. 12 वर्षामध्ये ते बाळ आता मोठं झालेलं असेल आणि त्याला आपण अनुग्रह देऊ अशा पद्धतीनं ते तिथं गेलेले. गावात गेल्यानंतर भिक्षा मागायला सुरुवात केली. तेच घर नेमकं सापडलेलं त्यांना, ज्या घरामध्ये घरापुढे उभे राहून त्यांनी त्या बाईंना आशीर्वाद दिलेले होते. मनात म्हणे याचे सदनी पुत्र संजीवनी वर्धभस्मी भस्म करून दिली होती निश्चय. तर ती साध्वी विप्रजाया सरस्वती नामे होती जया सर्वप्रकारी दयाळ. तिचे भार्या सुकृत होते तिचे. तिचं नवऱ्याचं नाव दयाळ होतं सर्वोपकारी आणि तिचं नाव हे सरस्वती होतं. म्हणून त्यांनी त्याच घरापुढे जाऊन आवाज दिलेला आहे, ओम भवंतीं भिक्षां देही. त्याबरोबर ती ब्राह्मणाची बाई बाहेर आलेली आहे आणि कोणीतरी हा योगी आहे असं पाहून ती भिक्षा आणण्याचा विचार करते. तेवढं मग ते मच्छिंद्रनाथ बोलायला लागलेले आहे की बाई, तुम्हाला मी 12 वर्षापूर्वी विभूती दिली होती, ती बाळ कुठे आहे? 12 वर्षापूर्वी दिलेल्या विभूतीपासून तो मुलगा जन्माला आलेला असेल आणि तो आता 12 वर्षाचा असेल. असं पाहिल्यानंतर बोलल्यानंतर त्या बाईला मोठी भीती वाटलेली. अहो, आपण तर ती विभूती फेकून दिली आणि मग आपल्याला वाटलं हा कसला येतो काय येतो, पण हा मात्र बरोबर नेम धरून आलेला आहे. उपरी बोले मच्छिंद्र तेथे नाम काय तो भ्रतारा ते येरी म्हणे सर्व त्याचे दयाळपती म्हणतात ते. नाथ म्हणे कवण जाते गौड विप्र म्हणे सरस्वती आयसे ऐकून ते मिळाले तेव्हा. असो भस्मचिमटी ऐकता वाणी खुणयुक्त झाली नितंबिनी परी भस्मचिमटी ते क्रीडा भुवनी सांडले अन्ना हे वाढला. तेणे करून झाली भयग्रस्त हृदय संचरला कंपवात चित्ती म्हणे हा नाथ शिक्षा करील मध्ये लागे. हो, आता बरोबर ध्यान ठेवून आलेलं आहे, न जाणू आता हा मला एखाद्या वेळेला शिक्षासुद्धा करीन, म्हणून तिला मोठी भीतीसुद्धा वाटलेली आहे. नेणो शापे करील भस्म की तोडील स्वशक्तीने माझा काम की तर रूप व्हायचा शाप देऊन सांडून जाईल अवनी ते. आधी मी अल्पबुद्धीपासून घेतल्या आहेत तंबिनी वाणी की कान फाट्या ती विपरीत करणे अविद्यार नव असं देईन. न जाणो एखाद्या वेळेला मला तो शापसुद्धा देईन, एखाद्या वेळेला माझा तो काम तोडून टाकीन आणि झाड होऊन राहा किंवा दगड होऊन राहा असा सुद्धा तो शाप देईन. मला पण काय बुद्धी झाली आणि मी ती विभूती त्या बायांचं ऐकलं आणि ती विभूती मी फेकून दिलेली आहे. अगोदर त्या बायांनी भीती घातलीच होती की हे कानफाडे येतात, दिवसा कुत्री, रात्री बायको करून भोगतात आणि मग त्यांनी तिला ते आठवलेलं आहे सगळं आणि ती मनात विचार करते की आता आपण यांचा जो अपराध केलेला आहे याच्यातून सुटका कशी करून घ्यावी. तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके कानफाट्या करून चटके दशा करेल की माझी. तरी या ते कौण उपाय काही सूचना करू काय हा ओळख धरून समय साधने आला परतोनी. ऐसे रीती जलपद तरी गात्रे थरथरा कापत अत्यंत भयाचे करून भरते शुद्धी पात्रा सोडली. तिला बेशुद्ध पडायला लागलेली आहे. तिला आता कळून चुकलं की हा आपल्याला अशा प्रकारची काहीतरी शिक्षा करील. तर नाथ म्हणतात, अरे तू असं येण्यासारखी उभी काय राहिली, नुसती बोलून काय राहिली आहे? तो मुलगा कुठं आहे तो मला दाखव, मला त्याला पाहायचं आहे, मी फार आधीर झालेलो आहे त्याला पाहण्यासाठी, अजिबात उशीर करू नको. ऐशा बोलाची होता दाटी मग विचारी हृदय गोरटी की यासी वदावी खरी गोष्टी वृत्तांत देत का झाला तो. खरेपणी आहे वर्म पृच्छावादी होईन शर्म दैवे अन्याय सापी होऊन मुक्त होत असे प्राणी. आता जर आपण काही खोटं नाटक बोललो आपण आणखीन अडचणीमध्ये येऊ आणि असं म्हणता आई वडील साधू संत देव ब्राह्मण डॉक्टर वैद्य यांच्याशी खोटं बोलू नये. कारण जर खोटं बोललं तर त्यांना आपलं काय दुःख नाही तेच कळणार नाही आणि मग आणखीन आपण त्याच्यामध्ये गर्तेमध्ये बुडत जाऊ. म्हणून तिनं विचार केलेला आहे की आता यांना ही खरी गोष्ट सांगून टाकू. मग चरणी ठेवणी भाळ उभय जोडणी कर कमळ म्लान मुख करून विकळ वृत्तांत सकळ निरोपी म्हणे महाराजा क्षमाशीळ आपण जो का प्रसाद झाला परी अन्याय म्हणजे पासून झाला भस्मगारी सांडेल. माझ्यापासून अपराध झालेला आहे. त्या विभूतीवरती मला वाटलं होतं पण नंतर माझा काय त्याच्यावरती विश्वास उडाला. बाकीच्या बायांनी पण त्या ठिकाणी येऊन सांगितलेलं आहे उलटं पालटं आणि त्याच्यामुळं माझं जे मन आहे ते साशंक मन असलेलं संशय आत्मा विनश्यती त्याच्याप्रमाणे मी ते सोडून दिलेलं आहे. ते विभूती मी फेकून दिलेली आहे. सांडले म्हणून काय विश्वासे व्यापिले नव्हते मन भस्माने पुत्र होईल कुठून आयसे म्हणून सांडले. शेजारी असते बोलती जनदारा म्हणते प्रज्ञावान खरे नोहे निरूपण केले विचित्र तुझ लागे. तेणे संशय आणून म्हणे नेणव कैसे घडली करणे जठरी पेटला कोपवणे तरी आपण भोगावा. तेव्हा आता मला तुमच्यासाठी सांगायला पण मोठं वाईट वाटतंय पण मात्र ही अशी खरी गोष्ट झालेली आहे. नाथ महाराज विचार करतात की आपण
हे फार मोठा दोष केलेला आहे. आपण त्या बाईच्या हातात भस्म द्यायला नको होतं आणि तिला त्याच्याबद्दल काही महत्त्व नसल्यामुळं तिनं ते फेकून दिलेलं आहे. जन्मात आल्या परोपकार करावा हे शासन निर्धार, न घडे तरी उपकार अनुपकार करू नये. आपण स्वतः तीर्थाशी जावे न तरी परानवारावे, विवाह कार्या कदान मोडावे आपली बुद्धी भेटून. ते सरस्वती ब्राह्मणीला मोठी भीती वाटून तिला ते सगळं सांगितलेलं आहे. नाथ महाराज विचार करतात की आपण घडला तर उपकार करावा, निदान अपकार तरी करू नये. चांगल्या चांगल्या झाडांची लावणी करावी, ते झाडं लावावे, नाही तर कमीत कमी ते मोडून तरी टाकू नये. त्याचप्रमाणे धर्म करावा, अधर्म करू नये. आणि जर कोणी धर्म करीत असेल तर त्याच्या आड येऊ नये. तुका म्हणे त्यांच्या सत्यकर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. एखाद्याचं लग्न जमत असेल तर ते आपण मोडू नये. एखादी जर गाय खात असेल काही तर त्याला निवारण करू नये. त्याचप्रमाणे आपण ह्या गोष्टीला बळी पडलो आणि त्या बाईला आपण ही जी विभूती जी दिली ती अनाधिकाराच्या बाईला दिलेली आहे. आपले वैखरी वेचल्यात होऊ पाहे पराच्या नाहीत, तरी ते विचारून स्वतिकतात मौने काही न बोलावे. ऐसे बोलून सरस्वतीने सत्य बोलली ती युवती की महाराज हा विश्वास तितकी ठसला नव्हता. त्यावेळेला माझा विश्वास बसला नाही, म्हणून मी ती विभूती बाकीच्या बायांचं सांगण्याचं ऐकलं आणि ती विभूती फेकून दिलेली आहे. नाथ महाराज विचार करतात की आता ह्या बाईला बोलूनही काही उपयोग नाही, होणारी घटना घडून गेलेली आहे. तेव्हा आता एकच आहे की ते कुठं त्या बाईने विभूती फेकली ती आता आपण पाहायला पाहिजे. तन्याये माते झाले आता क्षमा करावी मावले, अज्ञानपणे उडविले हित माझे महाराजा. परिवाणी मच्छिंद्र खिन्न झाला म्हणे स्त्रिया जाती पापरूपिणी अविश्वासाचे भांडार हे. हिताहित कदा न जाणती भलते ते पद ठेवती, आपण बुडून दुसऱ्या गोडती 42 पूर्वजांशी. काही वेळेला स्त्रियांचे निर्णय खूप चांगले राहतात, पण बऱ्याच वेळेला ते अल्पबुद्धीचे राहतात आणि त्याच्या योगाने काय होतं तर त्यांचं अहित होतच होतं. पण आईकडच्या 21 पिढ्या आणि वडिलांकडच्या 21 पिढ्या यांचं एकूण 42 पिढ्यांचं हे नुकसान होतं, पण ते काही लवकर ध्यानात येत नाही. हे अविश्वासाची गोष्ट आपण यांच्या हातात दिली आणि त्याच्या योगाने आपल्याला हा असा वेळ आलेला आहे. उदयापासून सायंकाळ कष्टामित होते तंबळ, एक क्षण हे चित्त शीतळ विश्रांती ते मिळेना. याविषयी सुखाची परिमाना विदर हृदयांतरी, तेथे होय स्वके बारे निर्मळपणे मिरवावे. तेव्हा आता याच्यात आपली चूक झालेली आहे, आपण असं करायला नव्हतं पाहिजे. ऐशी जीवाची अवस्था होय मेल्या नरका माझी जाय, केल्या कर्माचे रूप फेडाय आचरण नाही नसेची. निष्पाप गुरुनाथ श्रीपाप भोगणे भरता, तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूळती. तेव्हा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या बाया माणसांच्या लक्षात आलेलं नाही. एखाद्या शिष्याने जर काही पाप केलं, 5 प्रकारचे महापातक आहे. 5 प्रकारचे महापातक आहे. ब्रह्महत्या, सुरापान, संयम, गुरुवंगनागमा. ब्रह्महत्यामध्ये या माणसाला मारणं किंवा जनावराला मारणं, सुरापान दारू पिणं, संयम एखाद्याची वस्तू अनाधिकाराने घेणं आणि गुरुवंगनागमा म्हणजे आपली स्त्री सोडून इतर स्त्रियांशी रत होणं. आणि 5वं जे महापातक आहे ह्या 4 जणांची संगती, त्यालाही 5वं महापातक म्हणलेलं आहे. तेव्हा त्या स्त्रियांच्या ठिकाणी त्या गोष्टी घडतात आणि त्याच्या योगाने त्यांचे जे पाप आहे ते नवऱ्याला भोगावे लागतात. एखाद्या शिष्याने त्या हातून जर काही पाप घडलं तर आपल्याला वाटतं काही नाही, पण तसं नाही, त्यांच्या त्या गुरुला सुद्धा ते भोगावं लागतं. प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा होत राहतो. तन्याये मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो, वरद भस्म उपिलो सूर्यवीर्य आणूने. त्या उपरी आणिक वर मंत्र संजीवनी आहे अमर, सूर्यवीर्य जे हे पर रचला असेल कुठे. तर मला पण काय मोहन पडलं, मी सुद्धा भरळ पडली आणि त्या बाईच्या नादी लागलो आणि त्याला ते वरद भस्म देऊन टाकलेलं आहे. पण ते काय असं व्हायला जाणार नाही. त्याच्यावरती सूर्यनारायणाच्यावरती मंत्र संजीवनीचा प्रयोग केलेला आहे. सूर्यनारायणाचं जे वीर्य आहे ते जिथं कुठं पडेल असेल त्या ठिकाणी तिथं त्या हरिनारायणांनी प्रवेश केलेला असेल आणि त्या बालकाचा देह तयार झालेला असेल. म्हणून ते आता विचार करतात की आता काहीच बोलण्यात अर्थ नाही, म्हणजे बाई आता एकच कर, तू विभूती कुठं भेटली ते मला ठिकाण दाखव. म्हणे ऐके व वचन घडले घडो द्यावे योगाने, तरी सांडेले बसम ते ठिकाण मम दृष्टी दाखविता. तुझ्यावरी क्षोभ करावा काहीतरी पदरी पडत नाही, तरी सांडेला ठाव माझी आई निरदृष्टी दाखविता. तुमच्याशी बोलण्याचा अर्थच राहिलेला नाही काही, आणि त्याच्यासाठी तुम्ही एकच करा, मला ते ठिकाण दाखवा. ऐसी बोलता नाथ वाणी भय फिटले मुळे होणे,
प्रांजळ चित्ते शुभाननी मुखचंद्रा भूतंबळी म्हणे महाराजा योग त्रुमा सांडेला ठाव दारिते तुम्हा पुढे चाले मागे उगमा नाथ जात असे सविसोय. पुढे ती बाई चालली, नाथ महाराज मागे चाललेला आहे आणि घरापासून समोरच असलेल्या त्या उकिरड्याजवळ ती घेऊन गेली आणि त्यांना सांगितलं की महाराज ह्या गवऱ्याच्या ढिगारामध्ये उकिरड्यामध्ये मी ही उदी फेकली दिलेली आहे. आणि मग नाथ महाराज सावध झालेले आहेत. त्यांनी तिथं जाऊन उभे राहिले आणि तिथून ते मोठ्या मोठ्याने आवाज द्यायला लागलेले आहेत. म्हणे महाराजा योग द्रुमा सांडेला ठाव दाविते तुम्हा पुढे चाले उगमा नाथ जाते सवे तव तो किरडा केर उद्दाम गोवन मांडेला पर्वता समान तेथे जाऊन सुमधुर नाथा प्रति सांगत असे. तो किरडा आता काय सामान्य राहिलेला नव्हता. 12 वर्षामध्ये त्याच्यामध्ये अनेक शेणकुरं पडून 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 तो घट्ट पण झालेला होता आणि खूप मोठा असा एखाद्या छोट्या टेकडीसारखा दिसत होता. मग त्यांनी आवाज द्यायला सुरुवात केलेली आहे. हे महाराजा तपो जेठी जेथे सांडलेली भस्मची मुठी ऐसे ऐकून नाथ होती हात मारली भाळाचे. हे हरिनारायणा प्रतापवंता मित्रभर्या सूर्यसूता दर्या ससिलिया घोरात निघत त्या समयी. अरे हरिनारायणा, तू जर ह्या गौरामध्ये आहे तर तू आता लगेच बाहेर ये, मी तुला हाका मारतोय. ह्या गौऱ्यामध्ये तू निघशील म्हणून तुझं नाव हे गवर्नाथ गोरखनाथ गोरक्षनाथ असं राहील. या गोवरगिरीत नरदेह जन्म मिरवला तू ते उत्तम तरी गोरक्ष आहेसे नाम तू ते सुडाळपणी म्हणजे वाटे. 12 वर्षापर्यंत बसलाय गोरक्षनाथ म्हणून गोरक्षक नाम तू ते पातारी तो स्वच्छंदे तरी आता न लावी उशीर गोरक्षनाथा निघे बाहेर आयसे होता नाथमचिंद्र बाळ शब्द उजेल. त्यांनी आपण आवाज दिलेला आहे. हा गुरुजी, मी या ठिकाणी आहे पण मला माझ्या भोवती हे शेण पडलेलं आहे, मोठमोठाले ढीक पडलेले आहे, गवऱ्या पडलेला आहे आणि त्याच्या योगाने मला काही निघता येत नाही. आता मचिंद्रनाथांना ठिकाण कळालं कुठं आहे ते. मग त्यांनी त्या आजूबाजूचे जे लोक आलेले होते तेवढ्यामध्ये त्यांच्यामार्फत ते पावडं खोरं मागून घेतलेलं आहे आणि तो थोडा थोडा ज्या बाजूने आवाज येतो त्याचा कानोसा घेतला आणि त्या गौऱ्या तिथून त्या पहिल्यांदा त्यांनी बाजूला केल्या आणि मग हळू दुसऱ्या गौऱ्या बाजूला केल्यानंतर त्या ठिकाणी त्या गोरक्षनाथांचं अवतरण झालेलं आहे. गोरक्षनाथ महाराज की जय. ऐसे ऐकून बोले उत्तर लवकर आणून लोहपत्र महिम दारून नग गुर बाळ तनू काढली काढली परती तनुलता पालार्क किरणे जैसी समता की धन मांगते विद्युलता चमक दावी होंगळे. तिथं का सामान्य बालक होतं का? 12 वर्षापर्यंत वय त्यांचं झालेलं होतं आणि केळीच्या गाभ्यासारखं त्यांचं शरीर होतं. डोळे तर तेजस्वी होते आणि पौर्णिमेचा चंद्र जसा चमकावा तसं त्यांचा चेहरा चमकत होता. आणि हा दुसरा सूर्य पृथ्वीवरती उगवला का काय असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. मच्छिंद्रनाथांनी त्यांना आवाज दिल्यानंतर त्यांना बोलवलं. ते आलेले आहेत आणि मच्छिंद्रनाथ पुढे गेले आणि त्यांना आपल्या मांडीवरती बसवलेलं आहे की दुसरा ईश तो चक्रधर त्यातून आता मूर्तीसार विट मानून निश्चित सागर म्हणून तेथे आला असे. घोटी सुनिळ अपूर्व देखा इंद्रनिळाची झळके बिका मनगटावरी आलोलिका सकळ पोटरी विराजे गुडघ्यावरी जाणू स्थळ जैसे स्तंभ कर्दळेचे उभय त्यावरी कटीतटा निर्बळ हरिमंड सम जाणावी कटीवरती नामाभिधान ज्यावरचे हृदय अति सुगम सुगम परिविद्या धाम ऐसे परी वाटत असे. अतिशय तेजस्वी चेहरा होता त्यांचा. शरीर सुद्धा मोठं कांतिमान होतं आणि दुसरी मच्छिंद्रनाथांचीच आवृत्ती जसे काय मच्छिंद्रनाथांच्या तोंडातूनच ते पडलेले आहेत असे गोरक्षनाथ तिथं प्रगट झालेले आहेत. आधर दंत जिव्हे सहित आनंद केवळ चंद्र मूर्तिमंत परी आनंदो हे धाम निश्चित वेदधनाचे विराजे सरळ नाशिका शुक अग्रवत उभय चक्षु विशाळवंत चक्षु नवे शशी आदित्य नांदावया पातळ. त्यांचे ते डोळे चंद्र सूर्यासारखे तेजस्वी दिसत होते. त्याचप्रमाणे जे कपाळ आहे ते मोठं कपाळ होतं. केस पिंगट दिसत होते. कुरळे केस त्यांचे दिसत होते. असं पाहिल्यानंतर त्या सगळ्या लोकांना मोठं आश्चर्य वाटलेलं आणि त्या बाईला ते इतका पश्चाताप झाला की अरे 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 आपल्याला काय बुद्धी झाली
आणि आपण ती विभूती फेकून दिली होती. 12 वर्षे बाळ अलौकिक सर्व गुणी पाहता बालक सरस्वतीने भाळी देख तर्जनी ते लावले. मनात म्हणे ती गोरटी हा म्हणे मीच करंटी आयसा पुत्र माझे पोटी येता दैवे उत्साह दिले. हे बाळ माझ्या पोटी जन्माला येणार होतं, पण मात्र मला काय अबुद्धी सुचली आणि मी ती विभूती फेकून दिलेली आहे. चित्ती उठवणी तळमळ नेत्री दाटले अपार जळ मोहे करपे हृदय कमळ रुदन संवाद अनुवादी. ते पाहून मग नाथ म्हणे खेद करी काव प्रव्यर्थ तुझा नव्हता तो सुख प्राप्त काय सा होईल. तुझ्या कर्मामध्ये नव्हतं, भाग्यामध्ये, त्याच्यामुळं तुला तो काही मिळालेलं नाही. तेव्हा आता तू काही त्याची आशा करू नको. तन्यायी मूर्तिमंत विभाग नसे ऐसा सूत आता शोक करीत काय वर्त तपशाप विभाग. तरी तू जाऊन येथे नाहक घेशील शापवाणी माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्माचे कास आहे ना. शिवाय आता तुला पाहिल्यानंतर मला तुझ्याबद्दल अजिबात सहानुभूती राहिलेली नाही. मला मोठा राग येतोय. न जाणू एखाद्या वेळेला माझी शापवाणी उच्चारली जाईल आणि मग त्या शापाच्या पुढं ब्रह्मदेवाधिक सुद्धा टिकलेले नाही. तेव्हा तू आता इथून ताबडतोब निघून जाते. अगोदरच भ्यालेली होती ती, लगेच तिथून पळून गेलेली आहे. बाकीचे लोक जवळ आलेले आहेत आणि मच्छिंद्रनाथांचा गौरव करत आहेत. येरीकडे गोरक्षनाथ येऊन वंदिले गुरुपदाते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह होपितसे. ओमिती एकाक्षराक्षर संबोधित समग्र नारायण नाम उच्चार मंत्र विधी गुरुपाला. इकडं गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या जवळ गेले, त्यांच्या पाया पडले. मच्छिंद्रनाथांनी त्यांना आपल्या मांडीवरती बसवलं, त्यांच्या डोक्यावरतून हात फिरवला, कुरवाळलेला आहे आणि त्यांच्या कानामध्ये ओमाक्षर सांगितलेलं आहे. ओमाक्षर ती काय मती आहे. ओंकार बिंदू संयुतम नित्यम ध्यायंती योगिना कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. ओम हे आदिबीज आहे, पहिलं अक्षर जे आहे ते ओम आहे आणि त्याचा उच्चार हे सगळे ऋषी मुनी साधू संत उच्चार करीत असतात आणि त्याच्या योगाने त्यांची जी ब्रह्म अवस्था कायम टिकत असते. शिवाय ओमचा जप करणाऱ्या माणसाला कामदम मोक्षदम चैव, कामदम म्हणजे सगळ्या प्रकारचे उपभोग, खाणं पिणं लेणं, इस्टेट प्रॉपर्टी, घरदार बंगला हल्लीच्या भाषेमध्ये ते तर मिळतं, पण मोक्षदम चैव म्हणजे मोक्ष अवस्थेला ते नेतं. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दुःख नाही आहे, तो सगळा आनंदच आहे. असा आनंद फक्त साधू संतांच्या ठिकाणी राहतो, त्या ओंकाराच्या उच्चाराने त्यांना मिळत असतो. मग हस्तधनुनी ततता म्हणे तानुल्या उठा आता मैते गोचर करून तीर्थ हरिपरायण सकामाते. वरदहस्त ओपून मवळी सकळ निवटिली अज्ञान कादळे वरद विभूती चर्तून भाळी मुख कुरवाळी प्रेमाने. त्यांच्या त्या ओंकाराच्या उच्चारामुळं त्या गोरक्षनाथांचं सगळं अज्ञान निघून गेलेलं आहे. ते मुळातच नारायण होते, हरिनारायणाचा अवतार होते आणि त्या ओमच्या उच्चारामुळं त्यांना त्यांचे ते जे ज्ञान आहे ते सगळं आठवण झालेली आहे. तिथून पुढं मग मच्छिंद्रनाथ संध्याकाळ झाली, ते सगळं झोपून गेलेले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि थोडीफार भिक्षा मागितली आणि त्या गावामधून ते पुढं जायला निघालेले आहे. चंद्रागिरी स्थान सोडून करते जगन्नाथे गमन तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला. मच्छिंद्र म्हणते ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास बारे प्रारब्ध सुजेस जठरा अग्नी पेटला. दुपारपर्यंत ते एका गावामध्ये पोचलेले आहेत. जगन्नाथांपुरी तिथून जवळ होती, तिकडून त्यांना जायचं होतं. कनगिरी नावाच्या गावामध्ये ते थांबलेले आहेत आणि तिथे एका देवालयामध्ये थांबले. मच्छिंद्रनाथांना पण भूक लागलेली होती आणि त्यावेळेला मच्छिंद्रनाथ म्हणतात की आता थांबून घेऊ थोडा वेळ, दुपारचं इथं जेवण करू आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला जाऊ किंवा उद्या सकाळी जाऊ. आपल्याला काय साधू संतांना काय जवळपर्यंत राहता येईल तोवर राहतात, नाही वाटलं तर निघून जातात. म्हणून मग त्यांनी तिथं थांबण्याचा विचार केलेला आहे. कक्षे माझी घालून घोळी बारे संचरोनी वस्ती मेळी भिक्षा मागून ये वेळी क्षुदा माझी हरेके. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्वर झोळी कक्षे घेत संचरोनी कनक ग्रामात भिक्षा मागे घरोघरी. मला भूक लागली तू जा आणि भिक्षा घेऊन ये. त्यांनी मग ती चौपदरी घेतली, खांद्याला टांगली आणि ते भिक्षा मागायला गेलेले आहे. पहिल्या खेपेमध्ये त्यांना एक मोठं घर लागलेलं आहे, ते ब्राह्मणांचं घर होतं आणि त्या ठिकाणी त्यांचं त्या ब्राह्मणाचं श्राद्ध होतं. श्राद्धा ठिकाणी अनेक लोक ब्राह्मण आलेले होते, काही गावातले प्रतिष्ठित मंडळी आली होती, जेवणं चाललेले होते आणि एवढ्यामध्ये जाऊन त्या घराच्या पुढं जाऊन त्या गोरक्षनाथांनी आवाज दिलेला आहे, ओम भवंतीम भिक्षां देही. त्याबरोबर ती घरातली जी मुख्य बाई होती ती बाहेर आलेली आहे आणि तिनं पाहिलं की ह्या ठिकाणी हा जो कोणतरी योगी आहे, 10-12 वर्षाचं वय असेल आणि तो अतिशय तेजस्वी दिसतोय आणि तो भिक्षा मागतोय. बरं झालं, आज आपलं श्राद्धच आहे,
तर या ठिकाणी साधू संत देव ब्राह्मण पाहुणे रावळे प्रतिष्ठित झाले तर चांगली गोष्ट आहे. अनेक लोक जेवतात त्याच्यामध्ये हे पण जेवतील म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, ते बाई आतमध्ये गेली आणि सांगितलं तू थांब बाळा मी घेऊन येते काहीतरी. व ती मध्ये गेली. तिला असं वाटलं का आता एकच पदार्थ किंवा भिक्षा म्हणून कसं काय मागावं तरी आता तिकडे सगळेजण जेवत आहेत. तिने एक मोठं ताट घेतलं, मध्ये भाताची मूद ठेवली, त्याच्याभोवती अनेक प्रकारचे पदार्थ बनवलेले होते ते द्रोण मांडले. त्या द्रोणामध्ये एकामध्ये वरण, शिरा, पुरी, गुलाबजाम काय जेवढं बनवलेलं होतं ते सगळं द्रोणामध्ये घेतलेलं आहे आणि ते ताट घेऊन ती बाहेर आलेली आहे. तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाले चित्तात, म्हणे धन्य हे बाळा तिथं चांगलपणी मिरवत असे. प्रत्यक्ष माते भासे कैसा की बाला अर्क तुमत तिला ठासा की हरुणी चपळेचे मांदुसा महिला घेऊ. त्याला प्रत्यक्ष सूर्यनारायणच आपल्या दारात येऊन उभे राहिलेले आहे का काय असा भास त्या बाईला झालेला आहे. आणि मग ती तिला उभं राहायला सांगितलं. आतमध्ये गेली, त्या ताटामध्ये सगळे पदार्थ भरलेले आहेत आणि ते ताट ती बाहेर घेऊन आलेली आहे. ऐस्या परिषडसा अन्न घवघवीत पात्र वाढून श्री गोरक्षा पुढे ठेवून नमस्कारे प्रीतीने. गोरक्ष पाहता पात्र सुरसमनी दाटला परमहर्ष चित्ती म्हणे त्या नितंबिनीस धन्य धन्य मावले. त्यांनी ते ताट पाहिलं आणि ते पत्रावळी व्यवस्थितपणे आपल्या त्या झोळीमध्ये भरून घेतली, सांडणार नाही अशा पद्धतीनं. आणि ते म्हणतात की काय धन्यबाई हे की हिच्यापुढे मला आता दुसऱ्या घरी जायची गरजच राहिलेली नाही. मधुकरी मागणे म्हणजे काय तर जसं तो मधमाशी प्रत्येक फुलावर 2-4 फुलावरती जाऊन तिथून थोडं मध गोळा करते त्याप्रमाणे मधुकरी वृत्ती राहते. पण सुदैवाने मला जास्त घरी जायची गरजच पडलेली नाही. हे एवढंच ताट भरपूर झालेलं आहे असं म्हणून त्या बाईला त्यांनी मोठे धन्यवाद दिलेले आहे आणि ते महाराज परत निघालेले आहेत. चित्ती म्हणे उदरापुरते प्राप्त अन्न झाले माते, आता वेतून स्वकष्टाते केवी हिंडावे घरोघरी. ऐसा विचार करून तिथे येऊन मंदिले श्री गुरुमूर्ती भिक्षा जोळी कक्षेतून निघते काढून ठेवी पुढारा. आलेले मच्छिंद्रनाथ तिथं बसलेले होते तिथं आणि ती भिक्षा जोळी काढून ठेवली आणि सांगितलं गुरु महाराज तुम्ही आता सावकाश आनंदाने जेवण करा. म्हणे महाराजा तपोधना कवण कामना आली मना स्वार्थ उघडून वचना आम्हा कार्या निरूपावे. पदार्थापूर्वपणे कामना राहिली म्हणे की वडा आणि कास्ता भोजने चांगलपणा मिरवतो. त्यांनी ते ताट खाली काढून घेतलेलं आहे पत्रावळीमध्ये आणि ते पत्रावळीचे मध्ये जेवायला बसले. गोरक्षनाथांना पण म्हणतात की अरे बाळा तू पण जेवण कर ना. ते म्हणतात नाही गुरुजी अहो तुम्ही जेवल्याशिवाय मी कसं काय जेवणार. ते लहान बाळ होतं परंतु फार मोठा असतात तर विवेक बुद्धी त्यांच्याकडे जागृत होती. गुरुनी जेवण केल्याशिवाय आपण काही जेवायचं नाही असं त्यांच्या मनाने घेतलं. गुरु जेवायला बसलेले आहेत मच्छिंद्रनाथ आणि ज्या वेळेला त्यांनी खायला सुरुवात केली त्यावेळेला डाळ भात सार त्याचप्रमाणे गुलाबजाम चांगले पदार्थ खाल्ले आणि वडा पण त्यांनी खाल्लेला आहे. आता त्याच्यामध्ये सगळ्या पात्रामध्ये 2 वडे होते. 2 वडे महाराजांनी खाऊन टाकले आणि त्यांच्या मनात आलं अजून जर वडे असते तर बरं झालं असतं आणि त्यांचे ते थोडे ते थांबलेले. ती गोष्ट नेमकी गोरक्षनाथांच्या ध्यानात आलेली आहे आणि गोरक्षनाथ म्हणतात की गुरु महाराज तुम्ही सावकाशपणे व्यवस्थित जेवण करा, तुम्हाला काही अजून पाहिजे का. त्यावेळेला ते म्हणतात आता तू विचारतोच आहे तर मग तुला सांगायला पाहिजे या पदार्थामध्ये वडा फार चांगला झालेला आहे, वडा अजून असतं तर बरं झालं असतं असं म्हटल्यानंतर ते म्हणतात मग गुरुजी त्याच्यात काय अवघड आहे, मी आत्ता जातो आणि त्या बाईकडे जाऊन वडे मागून आणतो. ऐसे ऐकून गुरुचे चोद म्हणे महाराज गुरु महाराज आताची वडा आणून सज तुम्हा प्रतिदिन मी. ऐसे म्हणून तत्काळी उडता झाला तो पुन्हा एक विप्रगृही येऊन देख मारे हात गोरक्षता. ते लहान बाळक होतं, बालबुद्धी होते ते आणि त्यांना असं वाटलं की काय त्याच्यामध्ये अवघड आहे, जायचं तिथं जायचं आणि मागायचं. आता जसं जसं माणूस मोठा होतं तसं तसं थोड्या मर्यादा पडतात. पण लहान बाळांना काय त्याचं काही गम्य नसतं. लहान बाळाला त्यांच्या बालबुद्धीला मला विचार आला की आपण जाऊ आणि मागून आणू आपण, त्यात काय विशेष काय अवघड नाही. म्हणून ते तसेच लगेच उठलेले झोळी आपले खांद्याला टांगली आणि त्याच घराच्या पुढे जाऊन उभे राहिले जिथं त्यांनी पूर्वीचं ताट हे प्रसाद म्हणून नेलेलं होतं. तिथं जाऊन त्यांनी आवाज दिलेला आहे भगवंती भिक्षा द्यायची. बाई बाहेर आली, तिला मोठं नवल लागलेलं की अरे आपण एवढं मोठं ताट भरून यांना पत्रावळीमध्ये सगळे पदार्थ दिलेले आहे तरी देखील हे बालक पुन्हा परत आलेलं आहे, त्यालाही मोठं नवल लागलेलं आहे. म्हणे माय व माय आता आणि वडा देतत्वता मम गुरुची कामना असे चित्ता तृप्ती असतात हे पावेना.
तो ते बोले नितंबनी आला असे गुरुजी निमित्त करून परीस काम स्वच्छापणे हृदय पात्री हे लावे. त्या बाईला मोठं नवल लागलेलं. ती म्हणते की अरे तुला तर आता मी भिक्षा दिली, मोठं ताट भरून दिलं, तरी तू पुन्हा का आला? ते म्हणे अहो बाई तुम्ही जे वडे केले ते माझ्या गुरुला फार आवडले आणि ते म्हणतात की अजून जर वडे असते तर बरं झालं असतं. ह्या बाईला असं शंका आली, कशाला गुरुचं नाव सांगतो, तुलाच खायची आहेत, तुला खायचे असेल तसं स्पष्ट सांग ना. ते म्हणतं नाही माझे आता ते लहानच होते, बालबुद्धीत होते, 12 वर्षाचं वय म्हणजे काही फार मोठं काही नाही. आणि 12 वर्ष ते सगळे त्यांच्या त्या गौऱ्याच्या ढिगारीमध्येच गेलेले होते. माणूस म्हणून त्यांनी आत्ताच पाहिले होते एवढं 2-4 दिवसामध्ये. आणि ते म्हणतात की नाही माझ्या गुरुलाच वडे पाहिजे. मग त्या बाईच्या मनामध्ये विचार आला की याचं खरंच याच्या गुरुला वडे पाहिजे का, त्याची आपण परीक्षा पाहू. असं म्हणून ती म्हणती तव ती बोले विप्रनंदिनी गुरु अर्थ कामना मने वेदिनी म्हणतोसी तरी प्राज्ञे वचन ऐके महागाय नावे आगामम भक्तीचे प्रसंगे करून तू ते तिथले पहा वाढून पुन्हा आला असे मागून तर ते नाही फुकाचे येरू म्हणे तरी त्यास काय लागते सांग आम्हास तरी त्याची देव तुम्हाला असं वडे जाणं इच्छित. असे सहजासहजी वडे मिळणार नाही. मग तुम्हाला काय पाहिजे असं विचारल्यानंतर ती बाई म्हणते की तुला जर वडा पाहिजे असेल तर तू डोळा काढून दे. मग हे गोरक्षनाथ विचार करतात, ते बालबुद्धी होते ते, आणि गुरुच्यावरती त्यांची प्रचंड श्रद्धा होती. गुरुचिंतनातच त्यांचा जन्म झालेला. तर तो गोरक्षनाथ म्हणतात की त्याच्यात काय आवड, तरी तुला डोळाच पाहिजे ना, तर मी तुला लगेच डोळा काढून देईन. येरी म्हणे गुरुभक्ती माते दावो पावला शक्ती परी अन्नावर ते पाहिजे ती डोळा काढून देई का. येरू म्हणे काय कठीण चक्षु कामनी वेधले मन परी इक्षु आता जेन जाणं उशीर नसे या कार्या. ऐसे बोलून केले कौतुक तत्काळ आंघोळी अनामायका चक्षुद्वारी घालून देखा बाहेर काढले बुबळा. त्यांनी लगेच 2 बोटं वरचे 1 बोट खाली डोळ्यांमध्ये घातलं खोबणीमध्ये आणि ते बुबुळ बरोबर काढून घेतलं आणि त्या बाईच्या समोर ठेवलं. बाई हे घ्या डोळा आणि द्या बरं आता मला वडा, माझे गुरुजी थांबलेले आहे. रक्त वाहायला लागलेले डोळ्यामधून. त्या बाईला मोठी भीती वाटली की हे काय होऊन गेलं बा, आपल्याला असं वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून, पण यांनी खरोखरच डोळा काढून दिलेला आहे. बुबुळ गोळ वाम करतटी ठेविता लोटला रुधिर पाठी जैसा नगी झरा लोटी अकस्मात उद्भवला मैरुमानदार स्वर्गी हुनी उद्रेक बनकर्णिके जे जेवणे तन्याय चक्षुद्वारा हुनी लोटला रुधिराता म्हणामी रुधिर नो हे शक्ती दाखवू पातळी गुरु भक्ती विप्र कामना पात्र सरती जीवन भागीरथी धावली. हे काही सामान्य नाही, हे गुरुभक्तीचं प्रतीक आहे. आणि हा बाळ काही सामान्य नाही, याचे गुरुजीसुद्धा हे श्रेष्ठच असले पाहिजे असा विचार करून ती बाई मग सांगते की बाळा हे तुझ्या हातातच राहू दे, मी जाते मध्ये वडे घेऊन येते. आणि ती वडे घेऊन आली. त्याला सांगितलं भाऊ हा डोळा तुझ्याकडे राहू दे आणि हे वडे व्यवस्थित बांधून घे आणि तू जा इथून पहिल्यांदा. मग वडे घेऊन 7 पात देऊ पातळी लगबगे 7 पुढे ठेवून व देवाचे ऐक्यार्थ करी भावार्थ उपरी जोडून उभय पाणी विनंती करी म्लान वदनी म्हणे महाराजा सजवाणी शब्द माझा उदिले. माझं सहज म्हणून मी बोलून गेले, मला का असं वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून, पण मात्र तुम्ही त्याच्यासाठी गुरूंच्यासाठी डोळा काढून दिलेला आहे. परी उदय होताना लाविता वेळ तुम्ही बाहेर काढले बुबुळ परी मम अन्यायी शब्द केवळ क्षमा पात्री मिरवणे तुम्ही कृपाळू संपूर्ण बैसा अंगी क्लेश धरून तरी जगत प्रकारण देऊ आहे से वाटेना. मला मी सहज परीक्षा पाहण्यासाठी म्हणून सहज बोलले, मात्र तुम्ही हे बुबुळ काढून दिलेलं आहे. तुम्ही साधू संत आहात, मला क्षमा करा. आणि साधू संतांच्या ठिकाणी त्यांची ती वृत्तीच राहते, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. म्हणजे एक वेळ त्यांना त्रास झाला तर चालेल, पण मात्र आपल्यापासून दुसऱ्याला कोणाला उपद्रव झाला नाही पाहिजे असे साधू संत तुम्ही आहात. शेवटी आपण पावनी मरण पराते कळके सुखभोपून राहेत न्याय करून तुम्ही संत आहाती. उपरी बोले गोरक्षनाथ तू किमर्थ झाले भयभीत वडे अन्न प्राप्त्यर्थ चक्षु दिला मी आपला तरी तू भयभीत न होई सकळ स्वकरी माझे विराजे बुबुळ येरी म्हणे तपस्वी स्नेहाळ कृपा करी मधुर. तेव्हा माझ्यावरती कृपा करा आणि माझा अन्याय पोटात घाला आणि हा जे काही माझ्याकडून अपराध घडला त्याच्याबद्दल मला तुम्ही क्षमा करा. असं म्हटल्यानंतर ते बाईला जर धीर देतात की बाई तुम्ही काही चिंता करू नका. त्यांनी ते बुबळे एका हातामध्ये घेतलं, डोळ्यापूर्ण रक्त येत होतं, त्याच्यावरती एक फडकं बांधलेलं आहे, दुसऱ्या हातामध्ये रक्ताचा स्पर्श न होता ते वडे घेतलेले आहे आणि जिथं गुरु मंदिरामध्ये बसलेले होते जेवत त्या ठिकाणी गेलेले आहे की प्रयत्न हा गुरूंचं जेवण पूर्ण होण्याच्या अगोदर त्यांना त्या ठिकाणी हे वडे पोचले पाहिजेत. ऐसे ऐकून गोरक्षनाथ म्हणे तू न होई भयभीत बुबळा सहित वडे अण्णा ते घेऊन या चाललो
चक्षुष ओढून पदर जाऊन राहिला उभा समोर, वाचे बोले नम्रोत्तर इच्छ पूर्ण करा. नम्र वाचेमध्ये त्यांनी मच्छिंद्रनाथांना सांगितले की गुरुजी, तुम्हाला वडे पाहिजे होते ना, ते मी वडे घेऊन आलेलो आहे, तुम्ही आनंदाने हे भक्षण करा. ते पाहुणे चक्षु बसणे म्हणे चक्षु ऐकला केवे, येरू म्हणे उगेचे करुणे चक्षु बसणे धरियला. मनात कल्पी गोरक्षनाथ, जरी मी याते करू श्रुत, तरी दुःखारुणी वडे अन्ना सहित दुःख प्रवाही मिळूला. अरे हा, तू वडे आणले चांगली गोष्ट आहे, पण मात्र हे डोक्यावरती असं का तू पांघरून घेतलेलं आहे वस्त्र? ते म्हणतात की काही नाही, थोडं डोकं दुखत होतं म्हणून मी हे केलं. नाही म्हणे. आता ते जशी आई मुलाची चिंता करते त्याप्रमाणे गुरुसुद्धा आपल्या शिष्याची चिंता करतात. त्या प्रत्येक शिष्याला जरी असं वाटत असलं की आपल्या गुरुचं अस्तित्व नाही, गुरुचं अस्तित्व आहे. गुरु प्रत्येक व्यवहारामध्ये त्यांना शोधित असतात आणि त्यांना ते रावलं नाही. ते म्हणतात की गोरक्षा, त्याआधी डोक्यावरचा फडका काढ, आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वतःच ते फडकं काढलं. त्यावर पाहतात तर त्या डोळ्यामध्ये बुबुळच नाही, फक्त ती खोबणी मोकळी आहे आणि त्याच्यामधून रक्त येऊन राहिलं. अरे काय रे? मग त्यांनी सांगितलं की गुरुजी काही नाही, यास असं झालं. ती बाई म्हणे की आधी काढून देई डोळा, मग वडे देईन बाळा. मी आपले असं बोट घातलं ना, असं डोळा काढला, तिला देऊ लागलो. तिनं मला वडे दिले, पण हे बुबुळ पण मला परत मागं दिलं. गोरक्ष मच्छिंद्रनाथ विचार करतात की काय गुरुभक्ती आहे, श्रेष्ठ गुरुभक्ती. अजून 12 फक्त वय फक्त 12, आणि एवढं माझ्यासाठी त्यांनी केलेलं आहे. त्यांनाही मोठं गैवरून आलेलं आहे. युतके देऊन माते दान, बुबळासे नेजे अन्न, आपले कार्य संपादून क्षमा वाढवी बन. मनात कल्पे गोरक्षनाथ, जरी याते करू श्रुत, तरी धिक्कारून वडे अन्ना सहित दुःख प्रवाही मिळेल. वास्तविक बाजार नाही, खरं सांगायचं नव्हतं, कारण जर सांगितलं तर जेवण तर दूरच राहिलं. पण मच्छिंद्रनाथ आणखी चिंता करीत बसतील. पण गुरूंनी खोदू विचारल्यानंतर त्यांना ते सांगावं लागलेलं आहे. मग मच्छिंद्रनाथ विचार करतात की याच्यासाठी आपण आता काहीतरी केलं पाहिजे. आता ते नाथ होते, अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्र विद्या त्यांच्या जवळ होत्या. त्यांनी त्या ठिकाणी धन्वंतरीचं स्मरण केलेलं आहे. हातामध्ये विभूती घेतली, धन्वंतरीचं स्मरण केलं आणि ती विभूती डोळ्यांवरती लावली. तो डोळा तिथं जागच्या जागी बसवला आणि त्याच्यावरती संजीवनीचे जप केले. त्याबरोबर काय झालं आहे की त्याची जखम बरी झाली, रक्त वाहायचं थांबलं, डोळा जागेवर बसला आणि गोरक्षनाथ हे पूर्वीसारखे झालेले आहेत. येरू म्हणे बा मुख कमळा, प्रत्यक्ष पाहू दे माझा डोळा. येरू म्हणे गुरु स्नेहाला, भोजन झाले दाखविन, दया घरी वडी अन्न तेथील सद्भक्ती आहे कामिन. तिने तर प्रथम दिले अन्न, मागून गेलो दुसऱ्याने. तेव्हा ही सगळी गोष्ट ठीक झाल्यानंतर मग मच्छिंद्रनाथ म्हणतात की आता तू सुद्धा माझ्याबरोबर जेवण कर. मोठ्या आनंदाने त्या दोघांनीही जेवण केलेलं आहे. चित्ती उठवणी परम तळमळ, नेत्री दाटले आपाळ जळ, मोहे करपे हृदय कमळ, रुदन संवाद अनुवादी. हे पाहून मच्छिंद्रनाथ म्हणे केदवा करती व्यर्थ, तुझा नव्हता तो सूत्र प्राप्त कैसा तुला ते. ऐसे बोलता तर्जनी बुबळा खोवून काढली, तरी हा अन्याय घालून पोटी माते करावी कृपादृष्टी. ऐसे ऐकता तपजेठी परमचित्ती तोषला. त्यांनी जे काही मंत्र संजीवनीचे जप केले, डोळा व्यवस्थित करून दिलेला आहे. दोघंजण व्यवस्थित बसलेले आहेत. त्यांनी दोघांनी जेवण केलेलं आहे आणि अन्नाच्या वरती कोणत्याही प्रकारचा राग नसावा. अन्न ज्या वेळेला आपण ग्रहण करतो त्यावेळेला राग आला तर तो आवरला पाहिजे आणि अशा वेळेला जेवण केलं पाहिजे किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार आदी विकार नसावे. आणि मुख्य म्हणजे आजच्या काळात तर मोबाईल तर जेवणाच्या वेळेला अजिबातच नसावा. टी व्हीसुद्धा पाहू नये, पेपर वाचू नये. का? कारण ते अन्नग्रहण जे आहे ते आपल्या शरीराला पोषक ठरणारं असतं आणि त्याच्या वेळेला फक्त अन्नग्रहण, दुसरं काही नाही. काही लोक तर मौनमध्ये जेवण करतात, जे बोलायचं सुद्धा नाही. तर एवढे शक्य नाही पाळणं, पण जेवढं शक्य असेल तेवढे पाळले पाहिजे. तरी हा अन्याय घालून पोटी माते करावे कृपादृष्टी. ऐसे ऐकता तपजेठी परमचित्ती तोषला. मग चक्षुद्वारा हुनी वसन हस्ते काढी मच्छिंदन, करू धीर प्रवाहाते दारुण चक्षुद्वारा येत असेल. बबुळ संचरले कपाट, मग पूर्वस्थिती होनी आचाट, पूर्वस्थिती होऊन आचाट तेजा लागे मिरवली. एवढंच काय, पूर्वीपेक्षा पण ते तेजस्वी झालेले आहे. त्यांची दृष्टी ही चक्षुमान झालेली आहे आणि ते मच्छिंद्रनाथांच्या पाया पडले. दोघेही जणांनी जेवण केलेलं आहे आणि रात्रीचं दुपारपर्यंत राहिले. दुपारच्या नंतर तिथं थांबले. रात्री तिथं त्यांनी विश्राम घेतलेला आहे, झोपलेले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतील. दुसरं तीर्थ जगन्नाथाकडे जाताना ते पायी पुढच्या गावाला जातील. तो जो सगळा विषय आहे तो पुढच्या अध्यायामध्ये येईल.
झालिया सांगोपांग भोजन गोरक्षसासी बोले मच्छिंद्र बारे तो भक्ती पाहून परमचित्ती संतोषलो. परिमाण पाशीचे विद्या धन हृदय साठवी ठेवून मग आश्र विद्या दत्तात्रय जेणे तू सकळ तू ते निरोपीन. तर आता तू जी काही माझी सेवा केलेली आहे बोबळ काढून देऊन तुझं ते एक निष्ठपणा गुरुच्यावरती निष्ठा जी प्रगट केलेली आहे त्याचं फल म्हणजे तुला मी ज्ञान वेळोवेळी सांगत जाईन. पण ते ज्ञान तू लगेच ग्रहण करीत जा आणि मग तुला दत्तात्रयांकडे घेऊन जाईन. दत्तात्रयांच्या हाताने तुला अनुग्रह देईन आणि नाथपंथामध्ये तुझा मोठा बोलबाला होईल. तू हरिनारायणाचा अवतार आहे, तू काही सामान्य माणूस नाही. तरी मजपाशीचे विद्या धन हृदय साठवी ठेवून मग आश्रविद्या दत्तात्रय जेणे सकळ तू ते निरोपीन. कवित विद्या साबरी सबळ तीही विद्या अर्पिली सकळ एक मास करून वसी सळ विद्येचा अभ्यास पै केला. मग ते नाथ महाराजांनी जी साबरी विद्या करायला सुरुवात केलेली होती त्याचासुद्धा विषय त्यांनी गोरक्षनाथांना सांगितलेला आहे. 1 महिन्यापर्यंत ते तिथं थांबलेले. 1 महिन्याच्या काळामध्ये त्यांनी ते साबरी विद्येचा अभ्यास मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना शिकवला आणि नंतर ते पुढं जगन्नाथाच्या दिशेने जाणार आहे. असो आता निरूपण पुढील अध्यायी झुंडीनंदन मालू सांगेल श्रोत्या कारण नरहरी प्रसाद करुण्या स्वस्ति श्रीभक्ती कथा सार समस्गोरक्षा किम्यागार सदा परिशुद्ध भावी चित्रनवमाध्याय गुढा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम श्रीरस्तु. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मारुतीं भरवाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्तवरदा हरिती आरती मंगलमूर्ती गजानना. जय 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 आदिनाथा माया चक्रचाळकानंता सर्वाधीशा भगवंता साक्षात अभय मोक्षतू. तरी मागेले अध्याय निरूपण गोरक्षाचा पाऊन जन्म व परिसेवून कनकगिरी ग्राम विद्यार्णवे ते केला. तरी ती विद्या कोण कैसी सकळ कळा श्लोक राशी भविष्योत्तर पुराणाची निरोपितो श्रोत्या. ब्रह्मज्ञान रसायन कविता वेद शास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुधर जल तरंगता संगीत काव्य 11वे. विठ्ठल 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 कुंडली चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. सर्वदा योग तुझा घडावा कारणी देह माझा पडावा. वेशू नको गुणवंता अनंता नायका मागणे हेची आता. ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे. ठेवितो मस्तक या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. निरंजन आदेश